in the session of the mathematics now. Applications of matrices were to see. तर बेटा सायन्स फील्ड मध्ये, मेडिकल फील्ड मध्ये एव्हरीवेअर देर आर ऍप्लिकेशन्स ऑफ द मॅट्रायसेस. आपण वर्ड प्रॉब्लेम पण सोडवणार आहोत पुढे. तर बेटा बिफोर वी कॅन स्टार्ट द ऍप्लिकेशन्स ऑफ द मॅट्रायसेस वी हॅव टू लर्न इट इज दे आर ऍक्च्युअली युज्ड टू सॉल्व्ह लिनियर इक्वेशन्स इन 2 and 3 व्हेरिएबल्स. तुम्ही 11th मध्ये क्रॅमर्स रूल पाहिला असेल, है की नाही? इन द सिमिलर मॅनर वी हॅव गॉट two methods for solving the matrix equations किंवा simply linear equations in two variables. ठीक आहे. बिफोर दॅट बघ आता लक्ष दे. सपोज मी 2x2 मॅट्रिक्स 2 इक्वेशन्स लिहितो मी, बरं का? 2 इक्वेशन्स लिहितो. कन्सिडर मी म्हणतो 2 इक्वेशन आणि 2 व्हेरिएबल. नीट लक्ष द्या बेटा. मी 2 इक्वेशन घेतो, 2 व्हेरिएबल घेतो, अर्थात ते लिनियर असणार आहे, अदरवाईज खेळ तर होणार नाही. त्यांना लिहिताना मी असं लिहितो बेटा, काहीतरी कॉन्स्टंट आहे a11 तो मध्ये ax प्लस by, ओके, इज इक्वल टू चलो a1. अच्छा, असेच नाव देऊ आपण, मांडायला पण सोपं जाईल आपल्याला ते. आणि बी काय म्हणूया, बी ला 1 ओनली. ओके ठीक. हा एक कॉन्स्टंट आहे प्लस इज इक्वल टू b2. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे ax प्लस by इज इक्वल टू c असं एक आपण कॉन्स्टंट एक लिनियर इक्वेशन लिहितो की जिथे 2 इक्वेशन्स आहेत आणि व्हेरिएबल 2 आहे, x अँड y, है की नाही? 2 व्हेरिएबल्स. which are those 2 variables बेटा? x and y. गेटिंग? सो आता आपल्याला काय करायचंय, दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट, दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. तर काय करायचं आपल्याला, वी हॅव टू राईट देम इन टू द मॅट्रिक्स फॉर्म. आपल्याला ना कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं बेटा? मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं. सो प्लीज रिमेंबर that we can write them in the matrix form. So beta, what is this matrix form? Matrix form is A into X is equal to B. काय matrix form? A into X is equal to B, where A is the matrix of coefficients. X is the matrix of variables. ओके. आणि जो B आहे आपला उरलेला, it is nothing but the matrix of constants. The matrix of constants. ठीक आहे. सो आता हा मॅट्रिक्स फॉर्म कसा लिहिणार बेटा मी? A into X is equal to B. तर बेटा A is the matrix of coefficients. तर ते coefficients लिहा. ठीक आहे. A11 A21 वर्टिकली लिहा. A11 A21. चला इथे A12 A22. डन. मॅट्रिक्स ऑफ कोएफिशियंट्स कसा लिहिला? मस्तपैकी व्हर्टिकली कॉपी पेस्ट केली, काहीच नाही. हे बघ पुढे गुणिले एक्स आहे, लिहा गुणिले एक्स. काय एक्स? मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स, व्हर्टिकली कॉपी पेस्ट करा. एक्स आणि वाय 2 व्हेरिएबल्स आहेत, है की नाही? सो व्हर्टिकली व्हेरिएबल्स पेस्ट केले. इज इक्वल टू बी इज द मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट. तर ते 2 कॉन्स्टंट इथे B1 आणि B2. संपलं. गेटिंग बेटा? अच्छा, त्याला पण आपण लोकेशन जर लिहिलं तर B11 असं म्हणू शकतो, काही फरक नाही पडत. आणि याला काय म्हणूया? हा कुठे आहे? सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 1. ओके. मुद्दाम ते लोकेशनच्या हिशोबाने लिहिलं की बाबा समजायला सोपं जावं, याच्या पलीकडे काहीच नाहीये. ओके. सो वन्स अगेन, सपोज 2 इक्वेशन्स अँड 2 व्हेरिएबल्स आर गिव्हन. आय हॅव रिटन द मॅट्रिक्स फॉर्म ॲज शोन. सर 3 इक्वेशन्स आणि 3 व्हेरिएबल्स दिले, नो इशू, सेम फंडा वी विल अप्लाय. ओके. सो दिस वॉज फॉर 2 इक्वेशन्स 2 व्हेरिएबल्स. एक काम करा, स्क्रीनशॉट घ्या. मी 3 इक्वेशन्स आणि 3 व्हेरिएबल्स सुद्धा लिहितो. ओके. बघा आता लक्ष द्या. आता मी घेतो 3 इक्वेशन्स इन 3 व्हेरिएबल्स, x y
आणि झेड, हे दोनच प्रकार आहेत आपल्या सिलेबस मध्ये. ओके, सो मॅट्रिक्स फॉर्म लिहायला शिका एकदा. तर 3 इक्वेशन लिहितो मी. A11 x प्लस A12 y प्लस A13 z इज इक्वल टू D11. पुढचा घेतो A21 x प्लस A22 y प्लस A23 z इज इक्वल टू D21. A31x प्लस A32y प्लस A33z is D31. So प्यारे बच्चों, 3 equations, 3 variables, everybody of you is saying first equation, second equation, third equation. 3 इक्वेशन आहेत? येस सर. 3 व्हेरिएबल्स आहेत? येस सर. एक्स, वाय आणि झेड. बेटा मॅट्रिक्स फॉर्म काय? A into x is b, राइट? सो A is the matrix of coefficients. कॉपी पेस्ट करा. A11, A12, A13, A21, A22, A23. ओके, बघ व्हर्टिकली कोएफिशियंट्स कॉपी पेस्ट केले. चेक चेक चेक. करेक्ट. यस सर. X is the matrix of variables. Who are your unknowns किंवा variables? X, Y, Z, right? Is equal to, who is your B? Is the matrix of constants. जे उजव्या साईडला असतात पुढे इक्वल टूच्या. D11, D21, D31. स्क्रीनशॉट घ्या फटाफट. यस टाइप करा. सर यस, वी हॅव अंडरस्टूड राइटिंग मॅट्रिक्स of like matrix form of given equations. पटकन yes टाइप करा, otherwise I will repeat. कोणालाच नाही कळालं? डन. व्हेरी इझी, व्हेरी बेसिक. 2 इक्वेशन्स 2 व्हेरिएबल्स किंवा 3 इक्वेशन्स 3 व्हेरिएबल्स. ठीक आहे, चला आता we are having 2 methods to solve. We are having how many methods beta? 2 methods to solve. बघा लक्ष दे. ऍप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसिस म्हणजेच त्यांना सॉल्व्ह करायचं. तर बेटा वी हॅव 2 मेथड्स. ओके, सो बेटा मेथड ऑफ इन्वर्जन अँड मेथड ऑफ रिडक्शन. ओके, पहिली आहे मेथड ऑफ इन्वर्जन अँड सेकंड इज मेथड ऑफ रिडक्शन. एक्झाम मध्ये बरं का, एक्झाम मध्ये तुला असं सांगू शकतात सॉल्व दिस इक्वेशन्स बाय मेथड ऑफ इन्वर्जन किंवा सॉल्व दिस इक्वेशन्स बाय मेथड ऑफ रिडक्शन. तर त्या अकॉर्डिंगली तुला चालायचं. आणि डायरेक्टली बोलले सॉल्व बाय युझिंग मॅट्रिक्स मेथड, तुला जी आवडेल ती. इट इज व्हेरी कॉमन सेन्स ऍक्च्युली. जसं सांगतील तसं, नाही तर तुला जी आवडेल ती. अच्छा सर, व्हॉट अबाउट मेथड ऑफ इन्वर्जन? सर व्हॉट अबाउट मेथड ऑफ इन्वर्जन, याने कसं सोडवायचं बेटा? लक्ष दे. स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 1, मॅट्रिक्स फॉर्म लिहा. काय करायचं बेटा? A into x is equal to b. डन. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलं. यस सर. आता काय करायचं पुढे बेटा? स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 2, फाइंड दॅट A इनव्हर्स. काय करायचं पुढे? फाइंड A इनव्हर्स युझिंग 2 मेथड्स आहेत तुमच्याकडे. एक एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वाली, दुसरी ऍडजॉइंट वाली. नाही गुरुजी आम्ही ट्रिक वापरणार, नाही चालणार. बोर्ड एक्झामला नाही चालणार. इट इज फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. ठीक आहे ना, त्यांना तुला इथं स्टेप बाय स्टेप करून द्यावं लागेल. सो बेटा फाइंड A इनव्हर्स युझिंग
युझिंग काय वापरूया, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. अर्थात तुला माहिती ते रो किंवा कॉलम असतात. और तुझ्याकडे अजून एक ऑप्शन आहे बेटा, ऍडजॉइंट मेथड. जे तुम्हाला आवडेल त्याने करायचंय, ऍडजॉइंट किंवा एलिमेंटरी. होपफुली ऍडजॉइंट जरा बरी आहे, जरा पटकन उत्तर येतं. ठीक आहे. सो तुझ्याकडे दोन ऑप्शन आहे, ए इनवर्स फाइंड करा बाय युजिंग एलिमेंटरी किंवा ऍडजॉइंट मेथड. डन. स्टेप नंबर 3, ए इनव्हर्स निघाल्याच्या नंतर स्टेप नंबर 3 आहे बेटा, ए इंटू एक्स इज इक्वल टू बी, जो आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आता काय करायचं, प्री मल्टिप्लाय बाय ए इनवर्स. प्री मल्टिप्लाय बाय ए इनवर्स. प्री म्हणजे अगोदर मल्टिप्लाय करा ए इनवर्स ने. सो प्यारे बच्चो, ए इनवर्स इंटू ए एक्स, नाही का, ए एक्स ला आपण ए इनवर्स ने गुणलं, इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. बर, आता ए इनवर्स इंटू ए इज आय. नाही का आलं, ए गुणिले ए इनवर्स, एखादा मॅट्रिक्स आणि त्याचा इनवर्स, उत्तर आय. एखादा मॅट्रिक्स आणि त्याचा इनवर्स, दोघांचं इथं डेफिनेशन आहे. 8वा डेफिनेशन ऑफ इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स, इफ देर इज स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 किंवा 3, 2x2 किंवा 3x3, तर देर एक्झिस्ट सम अनदर मॅट्रिक्स, रब ने बना दी जोडी, त्याच्याकडे त्याचा अजून एक इनवर्स आहे. रब ने बना दी वाली जोडी, त्याचा एक इनवर्स एक्झिस्ट जो त्याच्यासारखाच आहे, आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते आहे. सो बेटा ए इनवर्स इंटू ए इज आय इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. आय इंटू एक्स, आय इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्याने कोणालाही गुणलं, इट्स फील इज लाईक 1. एकने 5 ला गुणलं, आन्सर इज 5. सो तोच मॅट्रिक्स विल बी आन्सर. दॅट मीन्स आय इंटू एक्स, द आन्सर इज एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. झालं. तो जो ए इनवर्स आहे तुम्ही काढलेला, त्याने बी ला गुणायचं अँड यू आर डन. अरे किती भारी राहो. स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3, व्हेरी इझी. गुरुजी, व्हॉट वी हॅव टू डू इन द मेथड ऑफ द रिडक्शन? स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 1 सगळ्यात अगोदर करायचा मॅट्रिक्स फॉर्म. अच्छा सर, हु इज मॅट्रिक्स फॉर्म? A into x is equal to b, same as this case. Step number 2, step number 2, इथे काय करायचं बेटा, जेव्हा तू a x आणि b असं मानणार, तो जो मॅट्रिक्स आहे त्याला तुला रिड्यूस करायचा आहे युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन ओनली इन अप्पर ट्रायंग्युलर और लोअर ट्रायंग्युलर. रिड्यूस a to upper triangular or lower triangular matrix using row transformations. You cannot use column transformations. Why sir? तुमचा जो 2x2 किंवा 3x3 मॅट्रिक्स आहे बेटा, तर तुझ्याकडे ठीक 2 रोज असतील, 2 कॉलम असतील. अच्छा, इकडे ए मध्ये 2 कॉलम असतील ना, पण तुझा जो कॉन्स्टंट वाला मॅट्रिक्स आहे ना बी, त्याच्याकडे 2 कॉलम नसणारच आहे. सो इन फॅक्ट यू कॅनॉट यूज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. ओके, मी कंसात लिहितो तुला कळण्यासाठी. यू कॅनॉट यूज नाही, यू आर अनेबल टू यूज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. तुम्ही अनेबल आहे, वापरू शकत नाही, कारण तिकडे कॉलम एकच आहे. कॉन्स्टंट वाल्यामध्ये कॉलम एकच आहे, इकडे 2 कॉलम निश्चितपणे आहेत तुम्हाला.
त्याच्याकडे कॉलम एकच आहे. यू कॅनॉट अप्लाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. सो प्यारे बच्चों, युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन व्हेरी इझी. नुसते रो वापरायचे, कॉलम वापरू शकत नाही. ओके. अँड स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3. use multiplication and solve equations. घाबरू नको रे, समजून जाईल तुला एक एक एक्झाम्पल घेतल्यावर. स्क्रीनशॉट घे. सो दिस इज द स्टेप बाय स्टेप प्रोसिजर टू सॉल्व दी ऍप्लिकेशन्स. सो होपफुली इक्वेशन्स आहे, नॉट ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन्स तर 2 आहे, इक्वेशन सोडवण्याच्या 2 पद्धती आहे. डन विथ द स्क्रीनशॉट. मेथड दिली आहे, सो मेथड फॉलो करायची, यू विल गेट द आन्सर. आणि तुम्हाला सर व्हेरी इझी टॉपिक. ठीक आहे, बघा आता लक्ष दे. आता आपण या दोघांचंही एक एक मस्तपैकी एक्झाम्पल घेऊ आणि मग तिथून पुढे मॅक्झिमम प्रॅक्टिस करू. चल, मेथड ऑफ इन्व्हर्जन असं क्वेश्चन लिहितो मी. क्वेश्चन सॉल्व युझिंग असं देतील एक्झाम मध्ये, मेथड ऑफ इन्व्हर्जन. सॉल्व युझिंग मेथड ऑफ इन्व्हर्जन. बघ, इक्वेशन्स दिले त्यांना आपण असे व्हर्टिकल लिहायचं, हॉरिझॉन्टल दिले तरी. हे बघ, एका खाली हे पहिलं. दुसरं बघ, 3x वजा 5y झालं. हे 2 इक्वेशन्स सॉल्व करा बोलले, आपण बोललो येस सर. क्वेश्चनचा स्क्रीनशॉट पाहिजे तर काढून घे. ओके. हाऊ मेनी इक्वेशन्स आर देअर सर? फर्स्ट अँड सेकंड. ओके. अच्छा. सोल्युशन मध्ये स्टेप नंबर 1. काय स्टेप नंबर 1 गुरुजी? मॅट्रिक्स फॉर्म आहे का नाही? अच्छा. व्हॉट इज मॅट्रिक्स फॉर्म सर? A into x is equal to B. है क्या नहीं? Yes sir. अच्छा, who is A? A is the matrix of coefficients. Okay. X वाले एका खाली लिया 1 3. Y वाले नीट बघ कोणची टाकलाय -2. या Y ला कोणची टाकलाय -5. A is the matrix of coefficients. Very easy. गुणिले X is the matrix of variables which are X and Y. Is equal to B is the matrix of constants 4 and 7. Done. हा हा हा, काय इझी आहे राव सर, लय भारी. व्हेरी इझी. स्टेप नंबर 1 मॅट्रिक्स फॉर्म दिला. येस सर. बेटा इथे ए तर हा आहे, राईट. नाउ स्टेप नंबर 2. फाइंड ए इनवर्स. अच्छा, युझिंग. या स्टेप नाही लिहिलं तर चालतं, ते आपलं पहिलं सम चाललंय ना, स्टेप बाय स्टेप. फाइंड ए इनवर्स युझिंग. अच्छा, कशाने करू? कशाने करू? ऍडजॉइंट आपली जरा आवडतीये, कशाने करू शकतो, तसं काही अडचण नाही, तेरी मर्जी. ओके. अच्छा, फाइंड ए इनवर्स युझिंग ऍडजॉइंट मेथड. ओके. जागा थोडी कमी लागते, बाकी काहीच. ओके. ऍडजॉइंट मेथडने. तर बेटा पहिले ए लिहा. कोण आहे माझा ए? 1 -2 3 -5 झालं. बर, चला ह्याचे मायनर्स लिहूया आपण. सो बेटा M11 इज इक्वल टू M12 M21 आणि M22. चला 1 1 चे मायनर दोन्ही स्टेपनी सॉल्व्ह करून दाखवा. बर ठीक. 1 1 म्हणजे हा वाला. एकाचे मायनर कोण येणार? हे बघा -5. अच्छा, M12 ह्याचा मायनर कोण येणार? 3. ह्याचा कोण येणार? -2. M22 ह्याचा कोण येणार? 1. आय रिपीट, याचा कोण आला? -5. बघ याचा कोण आला? 3. आहे की नाही? 3 चा कोण आला? -2. आणि याचा कोण आला? 1. ऍग्री? मायनर झाले. आता को फॅक्टर्स लिहू आपण. C11 C12 C21 C22. चला 1 1 1 आणि 1 2 कसा इव्हन. कॉपी पेस्ट.
1 आणि 2 3 ऑड आहे, चेंज द साइन -3. 2 आणि 1 3 ऑड आहे, -2 चा +2 करा. 2 आणि 2 4 इवन आहे, कॉपी पेस्ट, डन झालं. सो बेटा ऍडजॉइंट ऑफ ए, आता बघ ना तिकडे तो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स, डायरेक्टली आय विल राइट ऍडजॉइंट ऑफ ए. अर्थात एक्झाम मध्ये जरा स्टेप बाय स्टेप करायचं असतं. सो आय विल राईट मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स, हे मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. ओके, हे बघ CIJ काय बोलले बेटा, -5 -3 2 आणि 1. ठीक आहे, हा मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स आहे. नाउ आय विल गेट ऍडजॉइंट ऑफ ए. ओके बेटा, ऍडजॉइंट ऑफ ए काय असतो, CIJ चा ट्रान्सपोज, CIJ चा ट्रान्सपोज. मग रो आहे, कॉलम करा. सो -5 -3. ठीक ठीक, दुसऱ्या रोला दुसरा कॉलम करा. हा आला ऍडजॉइंट ऑफ ए, इथे पुढे जागा आहे. सो आय कॅन राईट ए इनवर्स. अच्छा, डिटर्मिनंट ऑफ ए राहिला आपला. ओके सर, नो इशू, वी विल फाइंड डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए व्हेरी इझी. वन इंटू -5 इज -5. ओके, मायनस मायनस साइन द्यायचं, राईट. 1 इंटू -5 झाला, मायनस साइन दे. नंतर बघ 3 इंटू -2 -6. and this minus and that 6 will become plus, आणि 6 तून 5 गेला 1. so determinant आला 1. now A inverse is 1 upon determinant of A into adjoint of A. so 1 upon 1, adjoint of A is this -5 -3 2 आणि 1 झालं. चला स्क्रीनशॉट घ्या. डन. स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, आता स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 काय बेटा, A इंटू X इज इक्वल टू B. नंतर काय म्हणायचं, प्री मल्टीप्लाय बाय A इनवर्स. सो बेटा A इनवर्स into X is B. A inverse into A is X. So X is equal to B. A inverse into is I. I into X is X. So X is equal to B. Okay. आता माझ्याकडे A inverse is available. So बेटा लक्ष द्या. Just a minute. A inverse. Something gadbad ghotala has been there. Please wait for 2 minutes and let me think what has happened actually. A into X was B pre-multiplied. Yes sir. अच्छा बेटा प्रोसेस मध्ये प्री मल्टिप्लाय इथे A इनवर्स इंटू B राहिला गडबडीत. दिस वॉज I. So here A inverse into B, and here X was A inverse into B. Okay, I repeat. Pre-multiply केलं तर right hand side ला राहिलं. Please make this correction if I have forgotten. Okay. Please make it correct like this. Okay बेटा, like this. आपण जे मागाशी प्रोसेस लिहिली ना त्यामध्ये प्लीज मेक करेक्शन लाईक दिस. आणि बेटा युअर फायनल आन्सर X विल बी A इनवर्स इंटू B. ओके, therefore my X is the matrix of variables which is X आणि Y, right, which is equal to A inverse आपण आता फाइंड केलाय. हे बघ ते 1 by 1 तर 1 आहे. सो -5 2 -3 आणि 1 into B is the matrix of constants जो होता
4 7 4 7. ओके. आता बघ हे मल्टिप्लिकेशन आपल्याला सोडवता येईल, विच इज इक्वल टू, मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलंय, हा 2/2 आहे, हा 2/1 आहे. ठीक ठीक. This remaining order 2/1 will be the matrix of my resultant matrix ची order 2/1. हे बघ कसं करायचं, व्हेरी इझी. ठीक ठीक. -5 into 4 किती होईल बेटा? -20. पुढे बघ 2 into 7 प्लस 14. डन. पुढचा दिस इंटू दिस, बघ आता -3 into 4 किती झाले? -12. आणि पुढे 1 into 7 इज +7. ओके. सो बेटा इट इज इक्वल टू -20 आणि +14 -6, -12 आणि +7 -5. आर यू गेटिंग? सो एक्स वाय बाय इक्वॅलिटी पुढे लिहितो मी, बाय इक्वॅलिटी. दिस एक्स वॉज -6, दिस एक्स वॉज -6 आणि दॅट वाय वॉज -5. एकदा स्क्रीनशॉट घ्या. मेथड ऑफ इन्व्हर्जन ने करा बोलले होते. मेथड ऑफ इन्व्हर्जन स्टेप नंबर 1 काय होती? a इंटू एक्स इक्वल बी लिहिला. येस सर. स्टेप नंबर 2 काय होती? ए उचलायचा, त्याचा इन्व्हर्स काढायचा. ऍडजॉइंटने काढा, नाही तर मग एलिमेंटरीने काढा. आता मी एलिमेंटरीने काढून देतो. जे सागर बोलला सर सॉलिड बाय युझिंग एलिमेंटरी, राईट? सो ए इन्व्हर्स हाच आला पाहिजे बाय युझिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. ठीक आहे. मग कॉलम वापरा नाही तर रो वापरा. आणि स्टेप नंबर 3 वॉज दिस, काइंडली मेक द करेक्शन बेटा. हे बघ प्रोसेस इज लाईक दिस. माझा इथे ए इन्व्हर्स राहिला असेल, आय एम ऑल्सो ह्युमन बिंग, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी दॅट द प्रिंटिंग मिस्टेक वॉज डन बाय माय एंड. ठीक आहे ना. दिस इज द प्रोसेस. ए इन्व्हर्स इंटू बी करायचा, व्हेरी इझी. चला आता मी याला ए इन्व्हर्स काढून देतो सागरला. ठीक आहे, बाय युझिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके, उत्तर ते आलं पाहिजे आपलं. सो ए इन्व्हर्स युझिंग काय घेऊ, रो का कॉलम? कसंही करूया, रो ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. रो ट्रान्सफॉर्मेशन करत असताना सागर आपण कसं करतो? अच्छा अच्छा, ए हा आहे ना 1 3 -2. हा, तर काय करतो बेटा आपण? ए इंटू ए इनवर्स आय लिहितो. सो तुझा जो ए आहे तो आहे 1 3, बरं का, -2 -5. ऍग्री? इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी 1 0 0 1. ही लिहिण्याची पद्धत, ही मांडण्याची पद्धत आहे. आता सुरू व्हायचं आपल्याला. काय करायचंय? रो ट्रान्सफॉर्मेशन. सो रिड्यूस कॉलम वाईज करायचा. फोकस ऑन द फर्स्ट कॉलम. हा एलिमेंट 1 पाहिजे आहे. येस सर. याला 0 बनवायचंय. हा 0 कधी होईल? आदिती म्हणली सर सरळ 0 ने मल्टिप्लाय करा. तसं नाही करायचं. ठीक आहे ना. त्याला 0 करायचं म्हणजे त्याला त्यातनच वजा केला पाहिजे. म्हणजेच हा जो R2 वाला एलिमेंट बेटा, लक्ष दे, सेकंड रो मध्ये अप्लाय R2 ऍज काय करावं लागेल मला? R2 बघ ना, याला -3 ने गुणावं लागेल आणि याच्यासोबत ऍड करावं लागेल. म्हणजेच -3 टाइम्स R1. R2 as R2 -3 टाइम्स R1. ओके. सो दॅट व्हॉट विल हॅपन बेटा, की माझा हा एलिमेंट 0 होऊन जाईल. ऍग्री? सो ओव्हर हिअर R1 ला मला काहीही करायचं नाहीये. R2 मध्ये काय करायचं? R2 -3 R1, 3 -3 0 होऊन जाईल. हे त्यासाठी चालू होतं आपलं. आधीच R2 वाला एलिमेंट -5 -3 इंटू R1, याला -3 ने जर का गुणलं इट विल बिकम +6. सो -5 आणि +6 विल बिकम 1. ऍग्री? इंटू ए इनवर्स इज इक्वल टू, जे डावीकडे केलं तेच उजवीकडे. R2 मध्ये ऑपरेशन करायचे. सो R1 ला काहीही करायचं नाहीये. R2 मध्ये R2 -3 R1, हे बघा R2 वाला एलिमेंट उचला 0. -3 इंटू R1 वाला 1 आहे. सो -3 इंटू 1 इज -3. पुन्हा R2 वाला एलिमेंट उचला 1. -3 इंटू 0 इज 0. सो दिस आन्सर विल बी 1. ऍग्री? बेटा पहिल्या कॉलमचं तर काम झालं. दुसऱ्या कॉलम मध्ये 1 बनवा. 1 तर रेडी आहे. येस सर. फक्त याला 0 बनवायचंय. कुठे येतो? 1 मध्ये. सो प्यारे बच्चों, अप्लाय
फर्स्ट रो ऍज फर्स्ट रो R1. आता काय करूया, याला 2 ने गुणायचं, फक्त ऍड करायचं, कारण की हा मायनस ऑलरेडी आहे. सो प्लस 2 टाइम्स R2 प्लस 2 टाइम्स R2. चलो R1 मध्ये R1 वाला एलिमेंट 1 प्लस 2 टाइम्स 0, आन्सर इज 1. चला R1 मध्ये बघ -2 प्लस 2 टाइम्स 1, आन्सर विल बी 0. त्यासाठी आपली सगळी लढाई चालली होती. सेकंड रोला ऍज इट इज, कारण त्याला काही करायचंच नाही. इंटू A इनवर्स इज इक्वल टू 1 0. अरे सॉरी, फर्स्ट रो ना, पहिल्या रोचा 1 प्लस 2 टाइम्स -3. बघ ना, आय रिपीट, R1 वाला एलिमेंट 1 प्लस 2 टाइम्स R2 वाला -3. सो बेत्रिक 6 -6. 1 - 6 इज -5. झालं. चला R1 चा पुढचा एलिमेंट 0 प्लस 2 टाइम्स 1, आन्सर विल बी 2, कारण की 0 आहे ना. बर, R2 ला काहीच नाही करायचं, कॉपी पेस्ट -3 आणि 1. झालं. आता हा कोण आला सागर, I. सो बेटा I इंटू A इनवर्स. ओके, I इंटू, हे बघ ना, हा I इंटू A इनवर्स इज इक्वल टू 5, आपलं -5 2 -3 1. I चं काम एकासारखं आहे, राईट, काही फरक पडत नाही. सो A इनवर्स इज -5 2 -3 1. येस, जमलं का नाही? फटाफट बोला, विच इज इझी, रो आपलं ट्रान्सफॉर्मेशन इझी का एडजॉइंट इझी? पटकन रिप्लाय करा मला फटाफट. विच मेथड इज इझी फॉर अस, ट्रान्सफॉर्मेशन का एडजॉइंट? अरे विच मेथड इज इझी फॉर अस, ट्रान्सफॉर्मेशन का एडजॉइंट? एकाचाही काही रिप्लाय नाही. कंजूस विद्यार्थी मित्रों, सागर इज सेइंग सर रो ट्रान्सफॉर्मेशन इज इझी. ओके, इट इज युअर चॉइस, ऍज पर युअर चॉइस यू कॅन गो. आपण ट्रान्सफॉर्मेशन वापरू तसं काही नाही. झालं बेटा. एक क्वेश्चन आपण घेतला, सॉल्व्ह युजिंग, बोर्ड एक्झामला तिथं क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं कोणत्या पद्धतीने सोडवायचं ते. खास करावं, हेच तर मी मागाशी वाक्य बोललो. बोर्ड एक्झाम मध्ये म्हणतील तसंच तर आपल्याला चालावं लागतं. ते म्हणले रिडक्शन नाही करा, रिडक्शन नाही, इन्व्हर्जन नाही, ते इन्व्हर्जन नाही. असं देत नाहीत तुला की त्याच्यात कशाने करायचंय, प्रोसेस फॉलो करा, मी तुला प्रोसेस लिहून नाही दिली. सर, ते नाही म्हणत मी, रो ट्रान्सफॉर्मेशन करायचं का कशा? तसं नसतं दिलेलं. तसं कशाला दिलं ते? अरे हा प्रकार कोणता चाललाय? असं कसं काय म्हणतील रो ट्रान्सफॉर्मेशन? मॅटर काय चालू आहे? ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. तुला एवढंच म्हणतील रिडक्शन ने सोडव, नाही तर इन्व्हर्जन ने सोडव. सागर, कळतंय का तुला? हो. हा, त्याच्यात असं कशाला म्हणतील का हे करा आणि त्याच्यात कॉलम बिलम करा, त्यांना काही घेणं देणं नाही. ठीक आहे ना? ओके, चलो आता आपण दुसरी मेथड आपली घेऊ. का लेक्चर स्टॉप करायचं आज? स्टॉप करायचं, थांबवा. कंटिन्यू कर. हा थांबवा. ठीक आहे. सेकंड मेथड आपण उद्या कंटिन्यू करू. ठीक आहे. सो बाय बाय, टेक केअर, स्टे होम अँड स्टे फिट, स्टे हॅपी.